तर दिलदार तलेखल या संघाच्या माध्यमातून सागर आणि मनोहरी जोडी तर इन ऍक्शन मध्ये आपण बघणार आहोत. त्या ठिकाणी वरेंद्र बाबरे पालघर टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठा दिग्गज, एक स्टार, ज्याने मात्र 19 वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये जवळजवळ 56 मालिकावीर पुरस्कार आपल्या नावावरती नोंदवण्यामध्ये त्याला यश आलं. तोच पालघरचा स्टार आपल्याला बघायला मिळतं. तर नॉन स्ट्राईक एंड वरती नक्कीच मनोहर सरात, जे मात्र पेशाने शिक्षक आहेत, आज स्वतःचा छंद जोपासण्यासाठी सुट्टीच्या या दिवसामध्ये मैदानामध्ये सज्ज झालेत. चांगली लढत बघायला मिळेल यात काही शंका नाही. तर व्हेरिएशन्सने भरलेला हा स्टार सातत्याने आपण बघितलं असेल तर टाई पॅकर्स संघाच्या माध्यमातून व्यावसायिक क्रीडा स्पर्धा हाताळताना बघायला मिळतं. यस लेट्स प्ले. नक्कीच पहिला चेंडू सागर साडे, सर्रार पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू वेगावर स्वार होत असताना मात्र दर्शवून दिलं गेलं की मी युगाचा स्टार नाही आहे. पहिल्या चेंडूवरती तेच दर्रार चेंडू, निर्धाव चेंडू सांगता होत असताना चक्रव्यूह मात्र त्या ठिकाणी सजवलं गेलं आहे. ज्याप्रमाणे गोलंदाजी करणार आहे त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवून झालंय. पहिले पॉवर प्ले षटक यावेळी तेच दर्रार खोलवर टप्प्यात चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं विरोच्या माध्यमातून. संत गतीने आतापर्यंत 2 चेंडूंवरती लोअर फुलटो चेंडू, त्यावरती आक्रमण हवेच्या झोतावरती स्वागत केलं गेलं विरूच्या या चेंडूवरती. फुलटो चेंडूवर फुल टोल वसूल सरळ आउट ऑफ द पार्क यावेळेस स्वागत केलं गेलं या 6 धावांशी षटकार 6. दोन आतापर्यंत बघितलं तर इकॉनॉमिक 3 चेंडू 6 धावा खर्च करतो विरू. यावेळेस तेच चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल झाला. तेजस मेरे जीवाच्या आकाते चेंडूला फील्ड करतील. तत्वर मात्र 1 धाव सहजरित्या पूर्ण संघर्ष मात्र केला गेला होता. त्यासाठी यावेळेस स्ट्राईक वरती आणलं गेलं मनोहर या फलंदाजाला. तो धावसंख्या जर आपण बघितली तर जाऊन विसावली गेली आहे 7 या आकड्यावरती. जुळी येणारे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. तर मनोहर यांना आपण बघतोय पेशाने शिक्षक जरी असले तरी आज छंद जोपासताना मैदानामध्ये उतरले गेलेत. यावेळेस चांगला फटका चेंडू हवेमध्ये, मितेश प्रयत्न करतायत परंतु चेंडू रोखू शकणार नाहीये. यावेळेस धावचीच्या स्वरूपात संधी निर्माण झाली होती. यावेळेस डायरेक्ट हिट अप्रतिम मनीषच्या माध्यमातून बघायला मिळत आणि मनोहर यांचे खेळ लागलाय पूर्णविराम. धावचीच्या स्वरूपात होत्यात बाद येतात बॅक टू द डगआउट गॉन. तर इथून अप्रतिम हिट बघायला मिळाला मनीष यांच्या माध्यमातून. सरळ साऊन चेंडू आदळला गेला एसटी वरती आणि धावचीच्या स्वरूपात मनोहर यांच्या खेळामध्ये पूर्ण विराम लागला या एका धावेनिशी. थोडेसे हाताच बघायला मिळाले परंतु हास्यास्पद करत येत असताना इथून शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातील गोलंदाज वीरू. शेवटचा अंतिम चेंडू या पहिल्या षटकातील. यावेळेस स्लोवर चेंडू, चेंडूला ओळखलं गेलं, बॅकफूट वरती जाऊन पंच केला गेला, चेंडू अडला गेला तद्वार 2 धावा सहजरित्या पूर्ण. या 2 धावाच्या मुदतीने धावा जर आपण बघितल्या चेक जर केला तर जाऊन विसवले गेल्या
10 वरती जाऊन विसावली गेल्या. एक षटकाच्या अखेरीस धावा जर आपण तपासून बघितल्या तर जाऊन विसावल्या गेल्यात. 1-10 अशी स्थिती. दिलदार तलेखल या संघाची आपण बघतोय. अविनाश आणि सागर या जोडीला मात्र ते कारनामे करावे लागतील. मोठी पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, कारण की समोर संघ बघितला, समोर फलंदाज बघितले तर ते बॅटिंग लाईन नावाचं आपण बघितलं, नुसतंच नाव जरी घेतलं गेलं तर त्या दिवसामध्ये संघाची उपस्थिती कमी लागली जाते. तोच संघ इन ऍक्शन मध्ये आपण बघतोय. पहिला चेंडू मितेश आपल्या बोटांमध्ये जादू प्रदर्शित करत असताना बघायला मिळाला. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघणारा आउट स्विंग्स चांगल्या रीतीने हाताळताना, चांगल्या रीतीने डिलिव्हर करत असताना आपण बघतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, कुलर टप्प्याची लेंथ अँड लाईनला मेंटेन करत असताना काय अचूक चेंडूची हाताळणी केली जाते. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय त्याचप्रमाणे गोलंदाजी मात्र फलंदाजांना हात खोलण्यासाठी कोणत्याच प्रकारे चान्स दिला जात नाहीये, रूम दिला जात नाहीये. त्या कारणास्तव मात्र धावसंख्या आपण बघितली तर 10 वरती स्थिरवली जाते. इथून 2 चेंडू चांगले राहिले. तिसरा चेंडू यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव आलेत. इथून आजच्या या दिवसामध्ये सुद्धा सकाळच्या या सत्रात मिडन ओव्हर हाताळली जाईल का हे प्रश्नचिन्ह. जर मिडन ओव्हर आली तर नक्कीच तिसरी मिडन ओव्हर असेल या स्पर्धेची. यावेळेस चेंडू हवेमध्ये आपण प्रयत्न करतात परंतु रोखू शकणार नाहीयेत. वन बाउन्स क्लिअर करतोय आउट ऑफ द पार्क. यावेळेस संघर्षाचा संघर्षमय चौकार 4. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. या षटकाला काय काबिलियत, अरे कौतुकास्पद गोलंदाजी राहिली आतापर्यंत मितेश या गोलंदाजाची. यावेळेस चांगला फटका, नक्कीच डान्सिंग ट्रॅक करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी एक धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे. एकाच धावेवरती समाधान मानलं जाणारा या एका धावेने धावसंख्या वाढली जाते. जाऊन विसावले गेले 15 या आकड्यावरती. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर तपासून बघितली तर 15 मध्ये जाऊन विसावली गेली. काय गोलंदाजी राहिली अप्रतिमरित्या, पूर्णपणे जखडून ठेवल्या गेल्या फलंदाजांना. ज्या अनुषंगाने मात्र वीरूने सुरुवात मिळवून दिली होती, खरंच मात्र पुढे नेण्याचं कार्य झालंय. यावेळेस सागर मात्र मैदानामध्ये संघर्ष करतोय, स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण ज्या अनुषंगाने गोलंदाजी होत्या ना पूर्णपणे जखडून ठेवल्या गेल्या. हात खोलण्यासाठी कोणत्याच प्रकारची संधी दिली जात नाही. इथून पुन्हा एकदा वीरू गोलंदाजीवरती सज्ज झाला. रंग मात्र घेतले गेलाय त्या ठिकाणी. वीरू राईट मोर विकेट न यावेळेस प्लेड अँड मिस. काय घडतंय मैदानामध्ये, पूर्णपणे जखडून ठेवलं गेलं, पूर्णपणे बॅकफुट वरती दिलदार तलेखला सगळं आपण बघतोय. सागरला मात्र कोणता चान्स दिला जात नाहीये मोठे फटके खेळण्यासाठी. आणि जरीही षटकार चौकार आले तरी तदनंतरचे पुढचे जे चेंडू आहेत ते अप्रतिम डिलिव्हर केले गेलं. निर्धाव चेंडू, निर्धाव आणि निर्धाव चेंडू बघायला मिळालेत आतापर्यंत. जर बघितलं तर चांगले चेंडू राहिल्या. यावेळेस तेज दर्रार एज मात्र लागली गेली. ही खेळाडू वृत्ती आहे, पंचांचं लक्ष जरी नसेल तरी स्वतः मात्र यावेळेस बॅक टू दी डगआउट आले. स्वतः मात्र खेळपट्टी सोडली गेली आणि तंबूच्या आसऱ्याला इथून वरचढ मात्र नक्कीच ठरणार आहे. सातपाटी ब संघ जवळजवळ 2 चेंडू आतापर्यंत बघितलं 14 चेंडू डिलिव्हर केले गेलेत आणि धावा जर बघितल्या तर आपण 15 वरती स्थिरावले जात आहेत. आणि या 15 चेंडूमध्ये जवळजवळ 8 चेंडू निर्धाव हाताळण्यामध्ये यश आलं गोलंदाजांना अप्रतिमरित्या. चांगली गोलंदाजी आहे. इथून नवीन फलंदाज आर्यन गेलाय आणि इथून 50 प्लस धाबा खेळणं खूप गरजेचं असेल, कारण 5 षटकांचा सामना. 5 षटकांचा सामना 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 5 षटकांचा सामना
पुन्हा एकदा फिरू. यावेळेस पायावरती चेंडू आदळला गेला. लाऊड अपील. येस, द फिंगर इज गॉन अँड विकेट इज गॉन. बॅक टू द डगआउट. जैसे आया वैसे वापस. तो छल में आया. हे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतं. बॅक टू बॅक दुसरा झटका लागला जातोय. इथून विरू सुद्धा ऑन हॅट्रिक आहे. ज्या ठिकाणी आपण बघितलं तर 4 हॅट्रिक्स या स्पर्धेच्या झाल्यात. इथून जर आज झाली तर 5वा हॅट्रिक्स आपल्या नावावरती नोंदवेल. या स्पर्धेची नाव आहे वीरेंद्र बाबरे. नक्कीच पूर्णपणे बॅकफूट वरती संघ आपल्याला बघायला मिळतोय. दिलदार तलेखाला संघ. इथून यापुढे होणारा सामना असेल ओमकार दगडधोंड विरोधात पवन सूद पिंपळ बाजार. दोन्ही संघाचे कर्णधार. जर आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर या इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेचच या. अन्यथा जर आपण लाईव्ह स्वरूपामध्ये या मॅचचा आनंद घेत असाल तर या लगेचच इनिंग ब्रेक मध्ये. या सामन्याची ज्यावेळेस एक इनिंग संपली जाणार आहे त्यावेळेस नाणेफेकी केली जाणार आहे दोन संघांदरम्यान. तर विरू मात्र हवे ठरला गेलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 3 चेंडू अप्रतिम. यावेळेस पुन्हा एकदा नक्कीच षटपीच चेंडू होता परंतु फलंदाजाला काही समजत नाहीये. त्या कारणास्तव सातत्याने निर्धाव चेंडू हाताळण्यामध्ये गोलंदाज विरूला यश येत आहे. यातून चेंडू जर आपण बघितले तर शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या षटकातील आणि या स्पर्धेची तिसरी मेडन ओव्हर हाताळू शकेल का विरू. यावेळी चेंज ऑफ द पेस. नक्कीच मेडन ओव्हर 2 विकेट्स मेडन ओव्हर बघायला मिळाली आहे वीरेंद्रच्या माध्यमातून. पहिल्या दिवसात आपण बघितलं असेल तर अष्टविनायक नंडोरे संघाचा गौतम याने 4 विकेट्स घेत मेडन ओव्हर मात्र हाताळली गेली होती. तदनंतर प्रथमेश चिपाट एकता पाटील पडा संघाचा त्यांनी सुद्धा ती किमया करून दाखवली होती. मेडन ओव्हर तिसऱ्या दिवसात त्या माध्यमातून बघायला मिळाली होती. आणि आजच्या या दिवसात सकाळच्या सत्रामध्ये वीरेंद्र बाबरे याने मात्र 2 विकेट्स घेत मेडन ओव्हर हाताळली गेली. या तो धावसंख्या जर आपण तपासून बघितले तर 15 वरती स्थिरावली जाते. 3 षटकाचे समाप्ती करेस खूपच पूर्णपणे बॅकफूट वरती या दिलदार तलेखाला संघ. इथून पुन्हा एकदा पहिला चेंडू अप्रतिमरित्या डिलिव्हर करत असताना मनीषा गोलंदाज ज्यासाठी मात्र आमची चर्चा राहिली आहे तेच प्रदर्शन दर्शवत असताना सातपाडी बहा संघ मैदानाच्या आतमध्ये. तर दुसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज मनीषच्या माध्यमातून यावेळेस तेज सारा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडूला प्रयत्न केले गेलेत अडवण्यासाठी परंतु यश काही येणार नाही. इथून चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. संघर्षाचा चौकार नक्कीच आला. या 4 धावेनिशी पण धावा जर बघितल्या तर जाऊन पोहोचल्या गेल्यात 19 या आकड्यावरती. इथून महत्वाच्या क्षणाला महत्वाचा चौकार नक्कीच आला परंतु जी सुरुवात खराब केली आहे त्यालाच यावेळेस मिडल ओव्हरमध्ये कशा प्रकारे फलंदाजी केली जाणार आहे. इथून चौकार नक्कीच आलाय परंतु येणाऱ्या उर्वरित चेंडूवरती मोठी धावसंख्या निर्माण करेल का हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं आहे. इथून पुन्हा एकदा सबळ होऊन खेळण्याचा प्रयत्न पंच आमच्यापर्यंत दर्शवत असताना स्वेर चेंडू अतिरिक्त धावेनिशी धाव फलक पुढे सरसावताना जाऊन विसावलं जात आहे 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन द बोर्ड. इथून गोलंदाज मनीष बघायला मिळतं. नक्कीच सायकलफा डोंगर चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज त्याच्या सुद्धा नावावरती राहिली गेली. तो चांगला फटका पंचच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तर दोन मात्र एका जावेवरती समाधान अचूक फेकी बघायला मिळाली. धावसंख्या एकने वाढत असताना जाऊन पोहोचली गेली 21 आकड्यावरती. इथून खराब स्थितीमध्ये इथून त्याला तारणहार कोण ठरेल कारण 40 धावा तरी करणं खूप गरजेचं असेल. ज्याप्रमाणे सातपाडी संघ चांगल्या फॉर्म मध्ये चांगल्या फलंदाजी करत असताना बघायला मिळतोय. इथून खराब फिकी होती परंतु चांगला बॅकअप त्या ठिकाणी दीपेशच्या माध्यमातून बघायला मिळालं. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये एकाच धावेवरती समाधान मानलं जात आहे. धावसंख्या आपण बघितली तर 22 वरती जाऊन विसावली गेली. इथून अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. 5वा चेंडू चांगला फटका त्या ठिकाणी मितेश
चांगले प्रयत्न राहिले, चांगला तो नक्कीच चेंडू गॅदर केला असता तर धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं असतं, परंतु तसं काही घडलं नाही आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्यात. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या चौथ्या षटकातील. त्या ठिकाणी पुनश्च एकदा फलंदाज अविनाश तो या चेंडूवरती षटकार चौकार मारावा लागेल. म्हणजे चेंज ऑफ द पेस चेंडू हव्यामध्ये त्या ठिकाणी अमन कोणती चुकी करणार नाही आणि अविनाश खेळायला या ठिकाणी लागलाय पूर्ण विराम गॉन. गोलंदाज गोलंदाजी मार्ग मध्ये सज्ज झालाय करण. करण डेथ ओव्हर मध्ये आला. या ठिकाणी आर्यन फलंदाजीवर लोअर फुलट चेंडू चेंडू हवेमध्ये मितेश चेंडू खाली येतो, कोणती चुकी करणार नाहीये आणि आर्यनच्या खेळ्यात सुद्धा या ठिकाणी पूर्ण विरामला बॅक टू दी डगआउट गॉन. जतीन आपला चांगला चेंडू तितका चांगला प्रहार धावचीची संधी नक्कीच निर्माण झाली होती, परंतु तसं काही घडणार नाहीये. एकच धाव पूर्ण झाली आहे ह्या चेंडूवरती. ही सुरुवात मात्र विरूने करून दिली आहे ना, अप्रतिम राहिली गेली आतापर्यंत. चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोचला गेला. यामुळे चेंडूला वळवलं गेलं. चेंज ऑफ द पेस चेंडू पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू बघायला मारला ते करणारच धाव चेंडूची सांगता झाली आहे. इथून शेवटचे आणि अंतिम 3 चेंडू असतील आणि या 3 चेंडूमध्ये किती धावा जमवण्यात यश येणार आहे दिलदार तलेखल या चांगल्या वेळेस ती सर्रार फुटणं चेंडू त्यावरती आक्रमण या ठिकाणी सतर्क आहे लॉंग ऑफ मध्ये मितेशचा चेंडूला फील्ड करत दोर 2 धावा सहजरित्या पूर्ण. धावसंख्या जर आतापर्यंत बघितल्या तर जाऊन पुसलेल्या 27 आकड्यावरती चेंडू डिलिव्हर झाले 28 आणि त्यावर धावा जमवण्यात यश आलंय दिलदार तलेखल या चांगला. 27 धावांपर्यंत मजल मारली गेली. तो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल डेथ ओव्हर मध्ये. काय गोलंदाजी राहिली या गोलंदाज करणच्या माध्यमातून. या इनिंग ब्रेक मध्ये लगेचच या पवनसूत पिंपळ बाजार विरोधात ओमकार दगडधोंड यावेळी चांगला फटका चेंडू गॅप मध्ये आला. 1 बाउन्स क्लिअर करेल आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. या 4 धावाच्या मदतीने धावा जर आपण बघितल्या तर जाऊन पोचल्या गेल्या 31 आणि 32 धावांचं आव्हान येणाऱ्या 30 चेंडू मध्ये ठेवलं गेलंय. ते मात्र जय बजरंग सातपाटी ब या संघासमोर.
दोन्ही टीम खाली आहेत. तर दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या समोर जोडले गेलेत. दगडतोंड संघाचा कर्णधार मुनेश बरफ हा सुद्धा उपस्थित झाला टॉस बॉक्स मध्ये. प्रतीकजी शिंगडे यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकी केली जाणार आहे. तर वीरू आणि दीपेश ही जोडी सातपाडी बस संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीकडे प्रस्थान करत असताना तर दगडधोंड संघ नाणेफेकी जिंकतोय. मुनेश आपला निर्णय काय असेल संघाशी चर्चा करून लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर वीरू ऑन स्ट्राईक वरती आहे. ज्या ठिकाणी 30 चेंडूंमध्ये 32 धावांचं आव्हान आहे त्याला पूर्ण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेलाय. तर दीपेश आपला नॉन स्ट्राईक वरती बघायला मिळतो. फिरू स्ट्राईक वरती गोलंदाज सज्ज झालाय. राईट अमृतीकडे पहिल्या चेंडूवरती दिशा दिली जात आहे. चेंडू स्क्वेअर रिजन मध्ये दन 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 करत सीमारेषा जवळ येतोय. तर मात्र 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्यात. या 3 धाव्यानेशी संघाचा स्वतःच खातं ओपन करत असताना आपण बघितलं स्कोर कार्ड वरती धावा जर जाऊन पोहोचल्यात 3 या आकड्यावरती. चांगली सुरुवात केली गेली आहे. तर दीपेश यासाठी प्रत्येक षटकारासाठी प्रतीकजी शिंगडे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक 100. यावेळेस मात्र जशा प्रकारे एटीएम ओपन केलं गेलं सरळला पहिल्या चेंडूवरती आमच्या कॅमेरामॅनला बी वादन देणारा षटकाराला 6. यावेळेस दुसरा बॅक टू बॅक चेंडू 1 बाउन्स क्लिअर करेल. यावेळेस 4 धावांसाठी पहिल्याचे नक्कीच फेस करत असताना षटकार आला. तदनंतर चौकार. तो चांगली सुरुवात राहिले गेले. पॉवर प्ले षटकाचा प्रतिम पुरेपूर फायदा घेत असताना जय बजरंग सरपाटी बहास संघ आपल्याला बघायला मिळतोय. धावा जर बघितल्या तर चाऊन पोचल्या गेल्या 13 या आकड्यावरती. तो नक्कीच साठी मात्र आयटीएम ओपन केले गेले. त्यांनी प्रत्येक षटकारासाठी 100 100 रुपयाचं पारितोषिक. जर हॅट्रिक सिक्सेस आले तर 500. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू संधी निर्माण झाली होती. रिझन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिटचे प्रयत्न सुद्धा राहिले गेले परंतु निर्धाव चेंडूची सांगता झाली. या कमबॅक नक्कीच म्हणता येईल गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि सलग 3 चेंडूवरती 3 वेळेस डबल आल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मात्र एटीएम ओपन आहे यावेळेस. नक्कीच चांगला फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत असताना आउट ऑफ द पार्क. यावेळेस आमच्या समोरच्या कक्षाला अभिवादन करणारा षटकार दीपेशच्या बॅट मधून आला. संख्या 6 फ्लाय होत असताना जाऊन पोहोचली गेली 19 या आकड्यावरती. इथून अवघ्या 13 धावांची गरज विजयासाठी. जय बजरंग सातपाडी बसंगाला 200 रुपये आपल्या नावावरती नोंदवत असताना दीपेश हा फलंदाज बघायला मिळतं. तो या शेवटच्या चेंडूवरती सुद्धा षटकार येईल का हे प्रश्नचिन्ह. धावा जर बघितलं तर 19 झाल्यात.
त्यामुळे स्लोअर फुल टच चेंडू नक्कीच शरीरयष्टीवरती आदळला गेला. त्या कारणास्तव निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. एक षटकाच्या समाप्त खेरीज धावा जर बघितल्या तर एकूण 20 वरती स्थिरवले जातात. येणारे 24 चेंडू आणि 13ची गरज. गोलंदाज साहिल दुसरा षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं हे षटक. तर साहिलचं पहिला चेंडू फुलटो चेंडू आणि याला काही थारा नाहीये मैदानामध्ये. सरळ आउट ऑफ द पार्क क्लिअर करत असताना वीरू नावाचं यावेळेस ब्रँडेड षटकार 6. इथून मात्र औपचारिकता नक्कीच असणार आहे. धावा जर बघितल्या तर जाऊन विसावल्या गेल्या 25 त्या आकड्यावरती. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. या 6च्या मदतीने धावा जर बघितल्या तर जाऊन विसावले 30 आकड्यावरती 1 धावेची गरज असणार आहे विजयासाठी. इथून अवघ्या 1 धावेची गरज आहे विजयासाठी जय बजरंग सातपाडी बस संघाला. यावेळी पुन्हा एकदा काय देखणा फटका बघायला मिळाला. यावेळेस 4 धावांसाठी क्लिअर करेल विजयाचा शिक्का मोर्तब करणारा हा चौकार आला वीरूच्या बॅटमधून आणि विजय झाला. या चौकाराच्या मदतीने जय बजरंग सातपाडी बस संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर तितकाच कौतुक असेल दलदार तलेकला संघ प्लीज लगेच हँडशेक करून घ्यायचंय. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल लगेचच या हँडशेक करून घ्या. प्रथमतः फलंदाजी स्वीकारल्या आणि क्षेत्ररक्षणासाठी मात्र आमंत्रित केले गेले पवन सूत पिंपळ बाजार या संघाला. तर मॅन ऑफ द मॅच मात्र ठरला जात आहे वीरेंद्र बाबरे. 4 चेंडू 19 धावा आणि 2 विकेट मेडन ओव्हर ज्याने मात्र हाताळली गेली. मॅन ऑफ द मॅच ठरला जातोय सामनावीर मेडल त्या ठिकाणी सौजन्य केलं जाणार आहे. वीरेंद्र बाबरे लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये. मॅन ऑफ द मॅच दे. पिंपळ बाजार नाही ही फिल्डिंग वाली लिहाय बस दे तुझा देणे जा मी लिहाय बस दे काय दे लिहाय बस केला काम फुटला होता तू जा देणे तर दे बेटा काय पॅन्डरूच आहे मग शिकवला साखर कोण आहे तसा हो पिंपळ बाजार कुठली फिल्डिंग फिल्डिंग तर प्रसाद सरांच्या शुभ हस्ते मात्र त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच मेडल सौजन्य केलं जाणार आहे. वीरू लगेचच आपण